एखादी व्यक्ती टॉक्झिक आहे हे माहिती असूनही ती व्यक्ती दूर गेल्यावर मन का व्यथित होतं बरं? ती वारंवार आपल्याला हर्ट करूनही का पुन्हा तिच्याशीच बोलावंसं वाटतं? कारण मन फक्त प्रेमात अडकत नाही, ते सवयींमध्ये अडकतं. त्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण, चॅट, कॉल्स, टुगेदरनेस हे सगळं एक इमोशनल हॅबिट बनतं. आपलं मन त्या एका व्यक्तीसाठी मिळणाऱ्या अटेन्शन आणि अफेक्शन आणि त्या क्षणिक सुखामध्ये अडकून गेलेलं असतं. हे व्यसनासारखं असतं. आता ती व्यक्तीसोबत नसेल तरीही आपल्या मनाला त्या व्यक्तीचा प्रेझेन्स, त्याचे क्रेविंग्ज व्हायला लागतात. कारण आपल्या मेंदूने त्या व्यक्तीसोबत असण्याला आपल्या आनंदाचा एकमेव सोर्स बनवलेला असतं. आपण मोकळं व्हायचं ठरवतो, पण मन परत त्या गोष्टींमध्ये जातं. कारण नवीन काही मिळेपर्यंत मेंदू जुनी गोष्टच शोधत असतो. नवीन सोर्स ऑफ जॉय सापडेपर्यंत जुन्या आठवणी, जुनी नाती आपल्या मनात पुन्हा पुन्हा क्लिक होतात. ही साखळी जर तोडायची असेल तर आपल्याला आपल्या आनंदाचा जो एकमेव सोर्स आपण मांडलाय त्याच्यापासून दूर जावंच लागेल. नो ऑप्शन. ब्लॉक करा, म्यूट करा, बोलणं थांबवा, काहीही करा, पण त्या व्यक्तीपासून मेंटली डिटॅच व्हा. मनाला सांगायला लागेल, मला माझा आनंद, माझं सुख आता इथूनही नाही मिळणार आहे. मग मन दुसऱ्या गोष्टीकडे वळायला लागेल. अटॅचमेंट तोडा, ॲडिक्शन ओळखा आणि एक नवं आयुष्य सुरू करा. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, मार्गदर्शनाची गरज असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल तुम्ही बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.